आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स खानाव आणि ग्रामस्थ मंडळी खानाव यांच्या संयुक्त विद्यमानी आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व रुपेश भाऊ ठोंबरे यांच्या नावानी तालुका प्रमुख चषक या ठिकाणी साकारला जातोय। गेल्या 1 तारखेपासून गेले 7 दिवस आपण या दर्जेदार खेळांचे सामने या ठिकाणी अनुभवतोय आणि खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून आम्हाला जाण्याचं भाग्य लाभतं। पण मी मागच्या वेळेलाही या सामन्यांमध्ये आलो होतो, या वेळेला सुद्धा पुन्हा या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलेलं आहे आणि जो फरक मला जाणवतो की खऱ्या अर्थानं करायचं म्हणून करायचं असं न करता दर्जा त्या ठिकाणी सांभाळला पाहिजे, या कार्यक्रमाची उंची ही वाढली पाहिजे, या उद्देशाने हे सामने त्या ठिकाणी रुपेश भाऊ भरवत असतात। मनापासून मी अभिनंदन करतो। प्रत्येकाची आयुष्य जगण्याची एक शैली असते, प्रत्येक जण आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये आपलं आयुष्य जगत असतो। पण रुपेश ठोंबरेंच्या बाबतीमध्ये सांगावं लागेल की आयुष्य कसं जगावं तर बिनधास्त जगावं आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयात बिनधास्त म्हणून नाव लौकिक ज्यांनी प्राप्त केला असं हे व्यक्तिमत्व आहे। म्हणजे एक दर्जेदार मित्र कसा असावा, एक दिलदार मित्र कसा असावा, एक सामाजिक कार्यामध्ये काम करणारा एक युवा कसा असावा, राजकारणात काम करणारा एखादं युवा व्यक्तिमत्व कसं असावं, या प्रत्येक विषयाची जेव्हा व्याख्या करण्याची वेळ येते तेव्हा एकच नाव समोर येतं, ते नाव आहे बिनधास्त ठोंबरे। आणि प्रत्येकाला हवं असं वाटणारं हे नेतृत्व आहे। म्हणजे आमदार झाल्यानंतर मी आमदार चषक साकारावं असं माझ्या हितचिंतकांचं म्हणणं होतं। सामने साकारले गेले, 1-2 बैठकांमध्ये मी होतो, माझ्या व्यस्त दौऱ्यामध्ये मी त्या ठिकाणी फार वेळ देऊ शकलो नाही। मी प्रत्यक्ष सामन्याच्या वेळेला गेलो तर मी बघतोय काय सामने होत आहेत, रंगतदार सामने आहेत, दर्जेदार सामने आहेत। माझ्या वतीनं मोठं बक्षीस आहे, आमदार चषक साकारला जातोय, पण त्या ठिकाणी बक्षीस बाईकचं कोणी दिलंय तर बिनधास्त ठोंबरे यांची बाईक त्या ठिकाणी होती। मन भारावून गेलं की मित्र असावा तर असा, त्या ठिकाणी पक्षा पलीकडचं प्रेम हे त्या ठिकाणी असं दिलं पाहिजे जेणेकरून नातेसंबंध हे अधिक दृढ होत गेले पाहिजे, पक्ष हे दुय्यम असले पाहिजेत। शेवटी ही नाती जपली तर आपल्या हातून चांगली समाजसेवा घडू शकेल, अशा भावनेतनं रुपेश ठोंबरे काम करतायत। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थानं अशा युवांची या समाजाला गरज आहे आणि खऱ्या अर्थानं या क्रिकेटचा दर्जा उंचावण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून सातत्याने होते। म्हणजे मला वाटतं खरं तर आपण नीट बघितलं तर हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला की काय असं चित्र आहे, कारण एवढे बाईक त्या ठिकाणी कुठंतरी दिले जाणे, त्या ठिकाणी बक्षीस दिलं जाणं, मला वाटतं असा विषय एका व्यक्तीकडनं एवढ्या बाईक हे कुठं फारसं झालेलं नसावं। मी नक्कीच याचा शोध घेईन। खरं तर या बक्षिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या खेळाडूंचं मनोबल वाढतं, प्रेक्षकांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे, प्रेक्षकांना या दर्जेदार सामन्याचा आनंद लुटता आला पाहिजे। पण फक्त तुम्ही या असं नाही तर आल्यानंतर तुम्हाला सुद्धा लकी ड्रॉच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही काहीतरी देऊ, ही भावना जी रुपेश ठोंबरेंनी व्यक्त केलेली आहे, मनापासून त्यांचं कौतुक करावं असं वाटतं। आणि म्हणून रुपेशजी आपण जे काम करताय ते खूप ईश्वरी कार्य आहे, युवांना जोडण्याचं काम, माता भगिनींना ताकद देण्याचं काम आणि सगळ्या समाजाच्या घटकासाठी जे जे काम आपण करताय ते प्रत्येक जण त्या ठिकाणी हृदयात साठवून ठेवतोय। येणाऱ्या कालावधीमध्ये रुपेश ठोंबरेंच्या माध्यमातून एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही, ही खात्रीपणे या निमित्तानं व्यक्त करतो। आज या सामन्यांचा आपला शेवटचा दिवस आहे। गेल्या 7 दिवसापासून हे चांगले सामने आपण खेळवतोय। त्या ठिकाणी सगळ्या खेळाडूंचं मी अभिनंदन करतो की पनवेल भागातले आमचे हे सगळे युवा खेळाडू अनेक मैदानांवर यांना बघण्याचं मला भाग्य लाभतं आणि त्या ठिकाणी आपल्या खेळाचा दर्जा जेव्हा मी बघतो मला खात्री आहे की आता हे जे काही क्रिकेटचं स्वरूप बदलतंय, म्हणजे जेव्हा पूर्वी आम्ही क्रिकेट खेळायचो ते विरंगुळ्यासाठी क्रिकेट हा प्रकार होता, पण आता करिअर म्हणून क्रिकेट,
करिअर भविष्यातली संधी म्हणून क्रिकेट हा आता एक प्रकार समोर आलेला आहे आणि त्यामुळे आमच्या युवा शक्तीला भविष्यात फार मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. पूर्वी टेस्ट क्रिकेट असायचं, स्वरूप बदललं, वन डे वरती आलं, अजून स्वरूप बदललं, 2020वर आलं आणि आता अजून स्वरूप बदलून IPL सुरू झाल्या. त्याच पद्धतीनं आपल्या भागात सुद्धा क्रिकेटचा स्तर हा उंचावतोय आणि ISPLच्या माध्यमातून आमच्या टेनिस क्रिकेटला सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे. आशिष शेलारजी असतील, मोहित कंबोजजी असतील, यांच्या माध्यमातून एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अनेक युवा त्या ठिकाणी माझ्याकडे येत असतात. माझ्यानी जेवढं शक्य होईल तेवढी आशिष शेलारजी किंवा मोहित कंबोजजी यांच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा मी प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपले हे खेळाडू उद्या या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या त्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवरती चमकले पाहिजेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि त्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती असलेले आम्ही सगळेजण आहोत. आणि त्यामुळे आपण चांगलं क्रिकेट खेळताय, दर्जेदार क्रिकेट खेळताय. भविष्यात आपण असंच आपले स्किल्स त्या ठिकाणी उंचावत गेले पाहिजेत हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छांमुळे आपल्यातला एक सहकारी आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार आहे आणि त्यामुळे आपल्या घरातला आमदार आहे. अशा पद्धतीनं आपण याचा उपयोग करून घेतला पाहिजे. युवा शक्तीला ताकद देण्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन ज्याचं जे जे काम आहे, बिंदास भाई तुमच्या माध्यमातून जे जे विषय माझ्यापर्यंत येतील समाजाच्या कल्याणासाठी ते सगळे विषय सोडवण्याची जबाबदारी माझी राहील आणि त्यामुळे माझे प्रतिनिधी म्हणून जनतेशी संवाद आणि संपर्क आपण करावा. आपल्या माध्यमातून प्रत्येक घटकासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते आपण केलं पाहिजे, कारण जनसेवेसाठी मिळालेली ही संधी आहे, आपल्याला मिरवण्यासाठी मिळालेली ही संधी नाही आहे. त्यामुळे या संधीचं सोनं आपण सगळे मिळून करू हीच इच्छा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार विक्रमदादा पाटील साहेब. मित्रांनो, विक्रमदादा पाटील साहेबांना राजकीय खऱ्या अर्थाने जर बालकडू कोणापासून जर प्राप्त झाले असेल